सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या श्राव्य पुस्तक मालेमधलं पुढचं पुस्तक आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे. पुस्तकाचं नाव आहे हृदयस्थ आठवणी. हे पुस्तक लिहिलेलं आहे श्रीमती वासंती वसंत पाठक यांनी. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या विषयीच्या त्यांच्या आयुष्यातल्या काही आठवणी वासंतीताईंनी संग्रहित केलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच या आठवणी वासंतीताईंनी लिहिलेल्या असून पुस्तक दर्पणच्या माध्यमातून त्या आपल्या समोर आणत आहोत. हृदयस्थ आठवणी पुस्तकाचा पुढचा भाग. महाराजांना लोक म्हणत, महाराज इथे असताना आमचा जप चांगला होतो, घरी असा कधी होत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, तुमच्या मानगुटीवर भूत बसलेली आहेत. गोंदवल्यात शिरताना ती भूत झाडावर बसतात आणि तुम्ही इथून निघालात की ती भूत परत तुमच्या मानगुटीवर बसतात, परत तुम्हाला पछाडतात. उत्सवात 10 दिवस रोज रात्रभर जप झांजांच्या आवाजात होतो. 10 दिवस महाराज झोपत नाहीत, ते जागे असतात. कुणीतरी विचारलं, मग काकडा का करायचा? तेव्हा ब्रह्मानंदाने उत्तर दिलं, आपण झोपलेले असतो, आपल्याला उठवण्यासाठी महाराज काकडा करतात. एक आठवण गणपतराव दामले यांची. गणपतराव दामले हे उत्सवाचं आमंत्रण करण्यासाठी मालाडला गेले. तात्यासाहेब महाराजांना आमंत्रण करून लगेच निघणार होते, पण महाराज म्हणजे तात्यासाहेब म्हणाले, राहा हो, उत्सव करण्याची जबाबदारी ब्रह्मानंदांची आहे. प्रवचन, कीर्तन, महाराजांचा सहवास यात गणपतराव दामले रमून गेले. महाराज म्हणाले, गणपतराव, उत्सव जवळ आला, मला तुम्ही आठवण तरी करायची. तुम्ही आता जा आणि उत्सवाच्या तयारीला लागा. गणपतराव पुण्यात आले. टपाल आलेले पाहू लागले. त्यात एक रेल्वे रिसीट होती. त्यात 30 पोती गहू, 30 पोती तांदूळ आणि 10 पोती डाळ पाठवलेली होती. जिथून पाठवलेलं त्या स्टेशनचं नाव आणि कोरेगावपर्यंत सामान बुक केलेलं होतं. एक मनी ऑर्डर होती. त्यात हा माल कोरेगाव ते गोंदवल्यापर्यंत नेण्याचा खर्च पाठवला होता. रिसिप्टवर आणि मनी ऑर्डरवर सही होती व्यंकण्णा. शोध घेतला पण काही कळेना व्यंकण्णा कोण. पुढे काही लोकांनी पेटीवर विचारलं, हा व्यंकण्णा कोण? तेव्हा महाराजांनी सांगितलं, अरे व्यंकण्णा म्हणजे माझा बुवा, म्हणजे ब्रह्मानंद महाराज. त्यांनी उत्सवाची जबाबदारी घेतलेली आहे. खरंच आहे, अजूनही ब्रह्मानंदच हा उत्सव पार पाडतात. ब्रह्मानंदांची कोठी गोंदवल्यात आहे. मध्यरात्रीत गेला तरी मिरं, जिरं वगैरे कितीही बारीक वस्तू तिथे तुम्हाला ताबडतोब मिळेल. ब्रह्मानंदांची कोठी कधीच रिकामी होत नाही. मुळात गोंदवल्यात रिप्लेसमेंट हा प्रकार आहे. गोंदवल्यात दवाखान्यात एका नर्सला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली. ती निघून गेली. दुसरी आली. ती म्हणाली, मला इथे नर्सची नोकरी मिळेल का? ती गेल्याबरोबर दुसरी नर्स कामावर रुजू झाली. त्या पंचांना पण खात्री आहे की कुणी सोडून जातो म्हटलं तरी ते डगमगत नाहीत किंवा काळजी करत नाहीत, कारण त्याच्या जागी दुसरा हजर होतो. ब्रह्मानंदांनी सर्व जबाबदारी घेतलेली आहे. श्रीराम. एक गृहस्थ होता. तो तात्यासाहेबांकडे यायचा, पण त्याला पुढे दारूचं व्यसन लागलं. घरच्या सगळ्यांनी त्याला टाकून दिलं. कोणी त्याला विचारत नव्हतं. एकदा तो महाराजांचं प्रवचन चालू होतं तेव्हा इकडे आला. त्याचा महाराजांसमोर येण्याचा धीर होईना, तो बाहेर बसला होता. तेव्हा त्याला लोकांकडून महाराजांनी आत बोलवून घेतला. तो आला आणि महाराजांच्या पाया पडून रडू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, सगळ्यांनी तुला टाकलं तरी मी तुला टाकणार नाही. मग तो पुन्हा पूर्वीसारखा सज्जन गृहस्थ झाला. एकदा गोंदवल्यात उत्सवात घडलेली सत्य घटना आहे ही. उत्सव चालू होता. सगळ्यांनी आपली वाहनं बाहेर उभी करून ठेवली होती. त्यात एक ट्रॅक्टर होता. त्याच्यातून काही जण आपली माणसं घेऊन आले होते. सगळेजण ट्रॅक्टरमधून उतरले. एक लहान मुलगा जो 7-8 वर्षांचा होता तो आत पुढे बसला होता. त्यांनी काय केलं, बटणं दाबली आणि त्याबरोबर तो ट्रॅक्टर चालू झाला. समोरच विहीर होती. त्या विहिरीत जाऊन तो ट्रॅक्टर पडला. तो मुलगा चेंडूसारखा उंच उडाला आणि ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला उंच उडून त्यावर बसला. त्याला काही खरचटलं वगैरे नाही. वरून लोक बघत होते. तोही मजेने इकडे तिकडे पाहत होता. त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि महाराजांच्या दर्शनाला आणलं. उत्सवात अघटित काही होत नाही, महाराजांनीच त्याला तारलं. ही घटना माझ्या बहिणीने प्रत्यक्ष पाहिली. एकाने एकदा ट्रकमध्ये तांदूळाचं पोतं ठेवलं होतं आणि सांगितलं, हे पोतं गोंदवल्याला द्या. काही वेळाने ड्रायव्हरने ठरवलं, हे तांदूळाचं पोतं आपण विकून टाकू आणि पैसे घेऊ.
त्यांनी हा विचार केल्याबरोबर त्यांच्या अंगाला खाज सुटली, अंगावर चट्टे उठले. त्यांची लबाडी लक्षात आली. त्यांनी मुकाटपणे तांदूळाचं पोतं गोंदवल्याला नेलं आणि हा अनुभव तिथल्या लोकांना सांगितला. महाराजांकडे लबाडी बिलकुल चालत नाही. श्रीराम. खातवळला गेलं असताना तिथल्या पाटील बाबांनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं. पालखीपुढे त्यांची सेवा असते. ते सांगत होते, आमच्या पणजोबांनी 3 बायका केल्या, पण त्यांना मूल झालं नाही, म्हणून 4थं लग्न केलं. महाराजांनी त्यांच्या ओटीत नारळ दिला आणि आमच्या आजोबांचा जन्म झाला आणि मग आमचा वंशवृक्ष विस्तारला. त्यांच्या दारातच मारुतीचं मंदिर आहे. समोरच सरस्वतीबाईंच्या वडिलांचं घर होतं. ते पाहत असताना वरील सगळा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. महाराज कसे आले असतील, सरस्वतीबाई कुठे उभ्या राहिल्या असतील, हे सगळं एखादा चित्रपट पाहावा तसं डोळ्यांसमोरून जात होतं. पाटील बाबा तर इतके नम्र, एखादं झाड फळाफुलांनी लगडलं की जसं वागतं तसं एखादा माणूस भक्तिरसाने ओतप्रोत भरला ना की तो नम्र होतो, तसे पाटील बाबा. महाराजांबद्दल अतिशय आदर. गावात 5 वेळा सरपंच म्हणून निवडून आले. सोनं गाळण्याचा धंदा, पण कशाबद्दल आसक्ती नाही. एकदा उत्सवात त्यांना गोंदवल्याला जाता आलं नाही, तेव्हा ते सांगत होते की घरातल्या देवघराच्या झरोक्यातून हळद कुंकवाचा वास येत होता. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे कोणी प्राणी दिसला की ते त्याला वंदन करतात, सापाला सुद्धा वंदन करतात. श्रीराम. मला आगीतून महाराजांनी कसं वाचवलं ते सांगते. आम्ही ठाकुर्लीला सर्वोदय हिलमध्ये 10व्या मजल्यावर जागा घेतली. मी सकाळी 8 वाजता फिरून घरी आले आणि 9 वाजता शॉर्ट सर्किटने मीटर बॉक्सला आग लागली. आगीचा धूर सर्व बिल्डिंगवर पसरला. जर थोडा उशीर झाला असता तर काय झालं असतं याचा विचार मनात आला. त्याच दिवशी सकाळी सून आणि मुलगा गोंदवल्याला जाणार होते, पण काही कारणाने ते रद्द झालं. मी एकटी असते तर खरोखरच लोकांच्या खाली या ओरडण्याने मी खाली गेले असते. वाटेत वायरिंग जळत होतं, जळके तुकडे पडत होते. तेव्हा सून म्हणाली, धुराच्या अंधारात नको जायला, एवढा धूर नाका तोंडात जाईल. फायर ब्रिगेडच्या लोकांनी आम्हाला खाली नेलं आणि आम्ही घरात सुखरूप वाचलो. जर हे दोघं गोंदवल्याला गेले असते तर माझं काही खरं नव्हतं. महाराजांनीच मला तारलं. गोंदवल्यात एकदा शाळेतल्या मुलांची ट्रीप आली होती. रात्री बराच उशीर झाला होता. मुलांना खूप भूक लागली होती. स्वयंपाकघर तर बंद झालं होतं. तेवढ्यात एक गृहस्थ पिठलं, भात, पत्रावळी असं घेऊन आले आणि म्हणाले, मुलांनो, हा पिठलं भात खा. मुलांनी आनंदाने खाल्लं. गोंदवल्यातली लोक जागी झाली. मोरीत पाहतात तर पत्रावळी. कोण आलं कुणास ठाऊक. कोणी जेवायला वाढलं याचाही पत्ता लागेना. मुलं सकाळी मंदिरात दर्शनाला गेली. त्यांनी महाराजांचा फोटो पाहिला आणि म्हणाले, यांनी आम्हाला जेवायला वाढलं. महाराज कुणालाही उपाशी झोपू देत नाहीत. आई मुलाला जशी उपाशी झोपू देत नाही, तसंच या गुरुमाऊलीने केलं. श्रीराम. माझी मैत्रीण प्राजक्ता ओक ही अतिशय छान कीर्तन करते. 2-2 तास ती श्रोत्यांना खेळवून ठेवते. तिच्या बाबतीत महाराजांनी असाच प्रसंग घडवला. ती महाराजांपर्यंत कशी पोचली ते सांगते. मला स्वप्न पडलं. माझ्या हातात महाराजांच्या फोटोंची गच्च भरलेली पिशवी होती आणि महाराज मला सांगतात, त्यातल्या 2 फ्रेम तिला दे. मला काही कळेना कुणाला 2 फोटो द्यायला सांगतात. मग नंतर माझ्या डोक्यात आलं, प्राजक्ताची कीर्तन सेवा महाराजांनी रुजू करून घेतली. पण दुसरा फोटो कुणाला? त्याचाही उलगडा झाला. तिच्या मुलाचं लग्न झालं. त्यांनी दुसरं नवीन घर त्याच्यासाठी घेतलं आणि त्याला दुसरा फोटो द्यायला महाराजांनी सांगितलं असणार. प्राजक्ताला म्हटलं, तुझी कीर्तन सेवा महाराजांना आवडते म्हणून ते आपणहून तुमच्याकडे यायचं म्हणतायत. महाराजांनी मला तुला 2 फोटो द्यायला सांगितले, तुझ्यासाठी 1 आणि तुझ्या मुलासाठी 1. मी गोंदवल्याला जाणार आहे, आणू का तुझ्यासाठी 2 फोटो? तेव्हा ती म्हणाली, अगं आमच्या घरी तर आम्ही काहीच महाराजांचं करत नाही, पण तू आण. मी गोंदवल्याहून 2 बऱ्यापैकी मोठे फोटो आणले आणि मग महाराज घरी आले म्हणून तिला आनंद झाला. मुलाने सुद्धा दुसरा फोटो घरी नेला. मी तिला म्हटलं, महाराजांनी सांगितलं म्हणून आणला. महाराजांना तुझी कीर्तन सेवा आवडली म्हणून त्यांना तुझ्याकडे प्रसन्न वाटतं. मुलगा रोज फोटोपुढे उदबत्ती लावून कामाला जायचा. हळूहळू सगळ्यांना महाराजांबद्दल आपलेपणा वाटू लागला. प्राजक्ताने पण महाराजांचा अनुग्रह घेतला. ती महाराजांबद्दल भजनं रचू लागली. त्यांना चाली लावून म्हणू लागली. घरात सगळ्यांना महाराजांची गोडी लागली.
महाराजांच्या प्रेमाने सगळे धावून निघाले. आता तिच्या दोघा मुलांनी जवळ घरं घेतली. महाराजांच्या पादुका घरी आणल्या. त्यांच्या पादुकांची पूजा केली. कधीही गोंदवल्याला न गेलेले आता गोंदवल्याला चिकटले. प्राजक्ताची छोटी नात तर बाहेर जाताना महाराजांना सांगून जाते, विसरली तर परत घरात येऊन महाराज बाप्पांना नमस्कार करते. महाराजांची करणी आपण काही सांगू शकत नाही. मी पोस्टमन सारखा महाराजांचा निरोप तिला सांगितला आणि ते कुटुंब आता महाराजमय झालं. एकदा काय झालं, गजानन महाराजांचा प्रकट दिन आला. तोपर्यंत आम्हाला गोंदवलेकर महाराजांशिवाय दुसरे कुणीही महाराज माहीत नव्हते. शेजारच्या बाई निघाल्या म्हणून मी निघाले. मी माझी सायकल घेतली होती. पूर्वी ब्राह्मण सभेत फक्त एका ठिकाणी उत्सव व्हायचा. मी सायकल हातात घेऊन रांगेतून पुढे जात होते. खूप मोठी रांग होती. सायकलला कुलूप नव्हतं म्हणून हातात धरून ठेवण्याशिवाय उपाय नव्हता. ती रांग बघून मी कंटाळले. म्हटलं, गजानन महाराज म्हणत असतील हा काही आपला भक्त नाही, याला काही प्रसाद द्यायला नको. मी मनात म्हटलं, अक्कांच्या देवळात सगळे महाराज आहेत, आपण तिथे जाऊन नमस्कार करू. म्हणून मी सायकलवरून अक्कांच्या देवळात आले. तिथे दासनवमीचा उत्सव चालू होता. कावेरीताई वीणा घेऊन देवळात एकट्याच होत्या. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्या म्हणे, तुम्हाला प्रसाद हवा ना? चला. मग आम्ही दोघी निघालो. त्या मला घेऊन गेल्या. त्या एकदम पानावरच बसवलं. सगळे पदार्थ होते, भाकरी, पिठलं, भात. पण माझ्या डोळ्यात मात्र अश्रू आले. आपण केवढा हा भेद केला. सगळे महाराज वेगळे दिसले तरी त्यांचं अंतरंग एकच असतं. मीच गजानन महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांच्यात भेद केला. साधू दिसती वेगळे आले, परी ते स्वरूपी मिळाले. माझे सर्व मनोरथ महाराजांमुळे पूर्ण झाले. अनेक अडचणीतून मला माझ्या गुरूंनी तारलं. महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ, आग, नदीत बुडताना, करोना साथ या सगळ्यातून मला माझ्या गुरूंनी तारलं. या माझ्या हृदयात त्यांच्या ज्या आठवणी दाटलेल्या होत्या त्या मी मनमोकळेपणाने लिहिल्या. महाराजांनी जे सुचवलं तसं लिहिलं. आता मन नामात स्थिर होवो अशी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. महाराजांचं वाङ्मय समुद्रासारखं अफाट आहे. समुद्रातील फक्त काही मोती मी वेचले आणि त्या मोत्यांची माळ तुम्हाला नामस्मरणासाठी अर्पण करते. महाराजांच्या आज्ञेने माझ्या लेखणीला मी विराम देत आहे. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. मज हृदयी सद्गुरु तेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणूनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. विराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.